नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी इन्शुरन्स व गुंतवणूक विषयक म्युच्युअल फंड तसेच अन्य प्रकारच्या गुंतवणूक प्रकाराबाबत वेगवेगळे व्हिडिओज मराठी खास करून हिंदी व इंग्रजी भाषेत कधीकधी आपण घेऊन येत असतो. आपण आमच्या सर्व व्हिडिओजना मोठ्या प्रमाणावरती व्ह्यूअरशिप देता म्हणजे पाहता, पण आपण अजूनही सबस्क्राईब करण्याकडे आपला कल वाढवलेला नाही. तर विनंती आहे की आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, की जेणेकरून तुम्ही बघितलेला व्हिडिओ कदाचित दुसऱ्या कोणाला बघता आला नसेल किंवा त्याच्या नजरेतून सुटला असेल, तर त्याला जर तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर किंवा त्याच्या पर्सनल दुसऱ्या कुठल्या मेसेंजरसारख्या चॅनलवर किंवा टेलिग्रामवर जर सर्च केला तर त्यालाही हा व्हिडिओ क्लिक करून बघता येईल आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी त्याला विशेष कष्ट यूट्यूबवर घ्यावे लागणार नाहीत. आज आपण जो व्हिडिओ बघतो आहे हा एक छुपा रुस्तम म्युच्युअल फंड आहे आणि यांनी गेल्या 26 वर्षामध्ये 45 पट वाढ दिलेली आहे. म्हणजे साधारण 29/12/1998ला जर कुणी 1,00,000 रुपये या फंडामध्ये गुंतवले असतील तर आज 2 दिवसाआधी म्हणजे 12/8/2024ला या फंडामध्ये 45,78,355 म्हणजे जवळपास 19.44% रिटर्न या फंडाने दिलेला आहे. अशा प्रकारचे फंड मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पैसे वाढवून मिळत असतात, चक्रवाढ दराने व्याज देत असतात. ऑफकोर्स हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की म्युच्युअल फंड हा बाजार जोखमीच्या अधीन असतो आणि त्यामुळे ऑफर डॉक्युमेंट वाचल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करू नये किंवा हा जो व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे हा पूर्णपणे आपण जे फॅक्टशीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि फंडाचा पूर्वानुभव तक्ता अवेलेबल आहे त्याच्या आधारावर आपण याची मांडणी केली आहे. तरी मित्रांनो, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रकारचा एक फंड जरूर असावा की जो लार्ज कॅपमध्ये काम करतो, तो खूप स्लो रिटर्न देतो पण अतिशय उत्तम रिटर्न देतो आहे असं आपल्याला सोबत दिलेल्या कॅल्क्युलेशनमध्ये दिसून येईल. शिवाय तुम्ही जर याचा पूर्वानुभव तक्ता आणि फॅक्टशीट जर बघितली तर त्यामध्येही तुम्हाला याचा चांगला अंदाज येऊ शकेल. अर्थात प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी याचे बदल झालेले दिसतील तरीसुद्धा हा फंड अतिशय उत्तम प्रकारे वाढलेला आहे. तेव्हा अशा प्रकारचे छुपे फंड शोधून आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे फंड घेणे हा एक मुख्य कार्यक्रम आपण प्रत्येकाने राबवला पाहिजे आणि त्यासाठी मोठा अभ्यास करण्याची गरज आहे. तेव्हा म्युच्युअल फंडाचा अभ्यास हा प्रत्येकाने जरूर केला पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे आणि वेगवेगळे फंड अशा प्रकारे शोधले पाहिजेत की ज्यांनी गेल्या काही वर्षात मोठं रिटर्न मिळवून दिलेलं आहे, की जे आगामी वर्षांमध्ये आपल्याला मोठं रिटर्न मिळवून देऊ शकतील काय याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे फंड घेतले पाहिजेत. तेव्हा मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण हा लाईक आणि शेअर जरूर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल